रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल जप्त, 50,000चा मुद्देमाल हस्तगत. LCBची कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश मिळाले आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी शाहू टोलनाका परिसरातील उजाळाईवाडी उड्डाणपुलाखाली सापळा रचून पोलिसांनी ऋषिकेश उर्फ सोन्या रामू कुऱ्हाडे वय 27 राहणार राजारामपुरी कोल्हापूर याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे असा सुमारे 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत हे पिस्टल विकास देवदास वाघमारे उर्फ पांडा शेठ राहणार लक्ष्मीपुरी कोल्हापूर याने दिल्याची कबुली आरोपीने दिली. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पिस्टलचा स्रोत व वापराचा उद्देश याचा तपास सुरू आहे. दोन्ही आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.